अविनाश पानसरे व्याख्यानमालेचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, लोकमतचे संपादक श्रीयुत वसंत भोसले, मेघा पानसरे, या व्याख्यानमालेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि आपण सगळे मान्यवर. खरं म्हणजे आय डोंट एक्झॅक्टली रिमेंबर की माझी अविनाश पानसरेंची ओळख झाली होती की नाही, मला आता असं आठवत नाही. पण ज्या अर्थी माझाने गोविंदरावांचा अत्यंत घनिष्ठ संबंध होता, त्याचा अर्थ त्यांच्याने माझा कुठे ना कुठेतरी परिचय झालेला असेल. पण ही व्याख्यानमाला आता गेली 20 वर्ष त्यांच्या नावाने चाललेली असल्यामुळे त्यांना मी अत्यंत कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो. गोविंदराव हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते आणि आमची शेवटची भेट जेव्हा झाली ती मी प्लॅनिंग कमिशनमध्ये असताना फोटोबायोग्राफी आंबेडकरांची तयार केली. त्याचं प्रकाशन समारंभ मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहामध्ये माझ्या हस्ते झाला. यती फडके त्याला प्रमुख पाहुणे होते आणि तेव्हा बोलता बोलता ते मला म्हणाले की हे खूप चांगलं काम त्याने केलं का आंबेडकरांचं संपूर्ण वाङ्मय, संपूर्णपणे आंबेडकरांची बायोग्राफी, त्याच्यामध्ये 154 फोटो आहेत आंबेडकरांचे. आणि आता तो फोटो जो वापरला जातो संपूर्णपणे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, युनेस्को, गव्हर्नमेंटमध्ये, तर तो फोटो वापरला जातो, ह्याचा मला एक फार अभिमान वाटतो. आणि त्यासाठी 30 लाख रुपये प्लॅनिंग कमिशनने दिलेले होते. आणि विश्वासराव संपादे मॅनेजर होते लोकवाङ्मयकराचे. तर तेव्हा माझी आणि त्यांची शेवटची भेट झाली. त्याच्यानंतर मी एकदा परत त्यांना भेटलो होतो, पण तेव्हा त्यांनी माझं वर्णन इंटेलेक्च्युअल टेररिस्ट असं केलेलं होतं. कारण ते स्वतः वकील असल्यामुळे त्यांच्या शब्दावर प्रचंड कमांड होती. पण ते गेल्याची बातमी कळल्यानंतर ऑफकोर्स मला खूपच वाईट वाटलं, आपल्या सगळ्या लोकांच्या प्रमाणे. आत्ताच मी मेघा पानसरेंना विचारत होतो की ते केस कुठपर्यंत आले केस. तर मला असं वाटतं की नरेंद्र दाभोळकर आणि गोविंदराव पानसरे हे दोघांची हत्या जी झाली ते एका विशिष्ट राजकीय विचारसरणीच्या मधून झाली असावी असा माझा संशय आहे. आणि जोपर्यंत लोकांचं प्रेशर त्याच्यावर येत नाही, महाराष्ट्राच्या लोकांना कशाविषयी काहीच करायचं नाही असं मला अलीकडे वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून मी प्रचंड डिस्टर्बही असतो. जे काय व्हायचं असेल ते महाराष्ट्राचं होईल आणि ते होईल तेव्हा मग जागा जायला असेल तेव्हा मग इट विल बी टू लेट. पण त्याचे दोघांचेही म्हणजे पानसरे आणि दाभोळकर या दोघांचे मारेकरी किंवा गौरी लंकेश कर्नाटकामध्ये सापडू नयेत, एवढी मोठी पोलीस यंत्रणा, एवढं मोठं CBI वगैरे सगळं असताना, ही आश्चर्याची गोष्ट आहे. एनिवे, ही व्याख्यान मला 20 वर्ष, आता खरं 24 वर्ष झाली. सुरुवातीला ही श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने, नंतर तर ती श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनेच चालले, फक्त नाव त्याचं अविनाश पानसरे गेल्यानंतर बदललं. पण असं 20-24 वर्ष अशा प्रकारे व्याख्यानमाला सुरू ठेवणं आणि तुम्ही लोकांनी एवढ्या मोठ्या संख्येनं अशा व्याख्यानमालेसाठी येणं ही खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे. त्यामुळे मी श्रमिक प्रतिष्ठान आणि तुमच्या सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. या विषयावर बोलण्याच्या पूर्वी महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेचा विचार जर केला तर सगळं बोलून 8:50ची गाडी आहे मला परत जायला. उद्या एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. खरं म्हणजे काल डॉक्टरांकडे मी गेलो होतो आणि आय वॉज व्हेरी स्केप्टिकल, डॉक्टर परमिशन द्यायला देतील की नाही. आणि सुदैवाने बायको होती बरोबर. डॉक्टरांकडे मी गेलो तेव्हा मला खोटं बोलण्याची पण काय परवानगी नव्हती. पण डॉक्टरांची परवानगी दिली, जाऊन या ताबडतोब. आता मी आज येतानाच BPचे इन्स्ट्रुमेंट देखील मी आणलेलं आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेविषयी बोलत असताना संपूर्णपणे विश्लेषण करून त्याचं नंतर कन्क्लुजन सांगण्यापेक्षा सुरुवातीला मी कन्क्लुजन सांगतो आणि मग त्या कन्क्लुजनसाठी त्याचा विस्तार करून मग जो काय वेळ मला उपलब्ध आहे, गाडीची वेळ ध्यानात घेऊन आणि अध्यक्ष हे भाषण ध्यानात घेऊन ते मी अधिक मला योग्य वाटेल. निष्कर्ष असा माझा सगळ्या या गेल्या अर्ध्या वर्षातला महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा,
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची सध्या घसरण सुरू आहे गेल्या 8-10 वर्षामध्ये. आणि या घसरणीचा वेग गेल्या 3-4 वर्षामध्ये तो वेग वाढलेला आहे. म्हणजे रेट ऑफ डिक्लाइन, म्हणजे खाली खाली जाण्याचा वेग जो आहे, खाली जाते ती आहेच, पण खाली जाण्याचा वेग सुद्धा वाढलेला आहे. आणि म्हणून याच्याबद्दल त्वरित महाराष्ट्राचं सरकार जे आता नवीन सरकार जे आता आलेलं आहे, या सरकारने त्याबद्दल त्वरित पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. ती पावलं काय आहेत, त्या आव्हानं काय, त्याच्यामध्ये मी सांगून नंतर थांबेन. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. तो जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जे बदल होतील त्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होईल आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर जे परिणाम होतील त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होतील. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या पेक्षा स्वायत्त असू शकत नाही. तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे काही ट्रेंड आहेत, ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, लिबरलायझेशन, पॉवर्टी, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी, हे तुम्ही एका बाजूला घेतलेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे घेतलात. आत्ता माझ्या भाषणामध्ये जे सगळे फिगर्स येतील हे सगळे फिगर्स महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे जो आहे 2023-24चा बजेट सादर करण्यापूर्वी इकॉनॉमिक सर्वे म्हणजे गेल्या वर्षाची परिस्थिती सांगितली जाते, त्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये घेतलेले आहे. एक तर असं आहे की राज्याचं एकूण उत्पन्न हे 36,45,000 कोटी रुपये आहे. 36,75,000 कोटी. परंतु राज्याचं संपूर्ण उत्पन्न हा अर्थव्यवस्थेच्या विकासाचा निकष नाही. अर्थशास्त्रीयदृष्ट्या तो विचार जर आपण केला तर दरडोई उत्पन्नामध्ये किती वाढ झाली किंवा दरडोई उत्पन्न किती आहे, पर कॅपिटा इन्कम किती आहे, हा आर्थिक विकासाचा मुख्य मानबिंदू आहे. ते त्याचा गमक आहे, तो त्याचा इंडिकेटर आहे. म्हणजे असं की त्याच्यामध्ये तुमचं पॉप्युलेशन ज्या वेगाने वाढते ते पॉप्युलेशन देखील, लोकसंख्या देखील त्याच्यामध्ये गृहीत धरली जाते. म्हणजे समजा लोकसंख्या तुमची 1.5% वाढते आणि रेट ऑफ ग्रोथ 1.5% वाढला, ह्याचा अर्थ रेट ऑफ ग्रोथ 0% वाढला. कारण पर कॅपिटा इन्कम तुमचं वाढू शकत नाही, कारण जेवढं इन्कम वाढतं तेवढ्याच प्रमाणात तुमची लोकसंख्याही वाढते. तेव्हा भारताचं संबंध उत्पन्न महाराष्ट्राचं हे 36,45,000 आहे आणि देशाच्या एकूण उत्पन्नाच्या 14% आहे. म्हणजे ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. 14% उत्पन्न देशाच्या एकूण उत्पन्नाच्या फक्त एकट्या महाराष्ट्रातून जातं. पण दरडोई उत्पन्नाचा विचार जर केला तर महाराष्ट्राचा 6वा की 7वा नंबर आहे. उदाहरणार्थ दरडोई उत्पन्न म्हणजे प्रत्येक वर्षी दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचं 2,52,000 आहे. 2,52,000 हा 6वा नंबर आहे. तेलंगणाचं 3,11,000, कर्नाटक 3,04,000, हरियाणा 2,56,000, तामिळनाडू 2,75,000, गुजरात 2,03,000. 10 वर्षापूर्वी किंवा 5-6 वर्षापूर्वी जे राज्य दरडोई उत्पन्नाच्या मध्ये महाराष्ट्राच्या मागे होती ती सगळी राज्य आता महाराष्ट्राच्या पुढे गेलेले आहे. आणि दुसरं मी तुम्हाला एक सांगतो, अर्थशास्त्राची चर्चा करत असताना पक्षीय दृष्टिकोनातून ती करणं योग्य नाही. म्हणजे समजा एखाद्या राजकीय पक्षाविषयी माझे मतभेद आहेत, ते मतभेद व्यक्त करण्यासाठी मी स्टॅटिस्टिक बदलू शकत नाही. आय कांट चेंज द स्टॅटिस्टिक्स. तेव्हा स्टॅटिस्टिक्सची युनिव्हर्सली त्याच्यामध्ये बदल कमी जास्त होतात तो मुद्दा वेगळा. पण एखादं पिक्चर डिस्टॉर्ट करण्यासाठी म्हणजे वाट चुकलेल्या माणसाला आपल्याला जर वाट माहीत नसेल तर आपण अमुक वाटेचा म्हणून त्या बेधडकेने सांगतो. मग आपल्याला सवय कशी आहे, इथून दिसतं ते वाट, इथून दिसते अरे म्हणजे नेमकी किती आहे ती, तर फारच जवळ आहे. फार जवळ म्हणजे 1 तास चालावं लागेल. तो चालला असेल तेव्हा ती त्याला जोरजोराने चाललेला असेल. तशा पद्धतीने महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे 6व्या क्रमांकावर महाराष्ट्र गेलेलं आहे. अगोदर गोव्याचं उत्पन्न जास्त असायचं, पण गोवा हे छोटं राज्य आहे. पण हरियाणा आणि पंजाब ही 2 राज्य सातत्याने आघाडीवर असायची.
गुजरात आणि कर्नाटक आणि महाराष्ट्र ही एकाच वेळेला 3 राज्य झाली. 1 मे 1960 रोजी. अगोदर मुंबई हे मोठं राज्य होतं, मुंबई इलाका, मुंबई राज्य. पण भाषा भाषा व्हॉट इज दॅट स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशनच्या म्हणण्याप्रमाणे 3 राज्य वेगळी झाली. आज आज गुजरात आणि कर्नाटक ही दोन्ही राज्य महाराष्ट्राच्या पुढे आहेत. आता ह्याच्या पुढे जर आपण जर विचार केला तर 3 क्षेत्र आहेत ज्यांचं योगदान किती आहे. शेतीचं योगदान 12% आहे, उद्योगाचं 31% आहे आणि सेवा क्षेत्र 57% आहे. देशामध्ये सेवा क्षेत्र जवळजवळ 60% आहे, महाराष्ट्राचं 57% आहे. उद्योगाचं मध्ये महाराष्ट्रामध्ये 31% आहे, देशामध्ये 26% आहे. आणि एकूणच मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये या 31 पैकी 19% मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे. आपल्याकडचे सगळे इकॉनॉमिस्ट जेव्हा चायनाचं उदाहरण जेव्हा देतात, चायनामध्ये मी 6 वेळा जाऊन आलो. पहिल्यांदा 1996 मध्ये गेलो आणि त्यानंतर मी 5 वेळा चायनामध्ये गेलो. चायनामध्ये सातत्याने मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे सातत्याने वाढत गेलेलं आहे. तुम्ही स्वातंत्र्याच्या पूर्वी जशी स्टील पिन जशी तुम्ही इंग्लंडमधून आणत असाल, तशाच पद्धतीने आता ज्या चटईवर बसून मोदी प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हे योगा करतात 26 जानेवारीला, ती चटई सुद्धा भारतामध्ये चायनामधून येते. गणपती सुद्धा चायनामधूनच येतो. आपण आपल्या ते डोक्यावर घेऊन आपला देव म्हणून ते मानतो वगैरे सगळं, पण ते सुद्धा चायनामधून येतो. भारतातली जवळजवळ 90% मुलांची खेळणी ही चायनामधून येतात. तर आपण जे आत्मनिर्भरता म्हणतो, ही एक आपली स्वतःची चुकीची समजत करून घेतो. एक तर जे पहिले कोणताही देश संपूर्णपणे स्वायत्त असू शकत नाही, तोच आत्मनिर्भर असू शकत नाही आणि आपण तर नाहीच नाही. आता एकूणच विचार आपण जर केला तर आपल्या लक्षात असं येईल की शेतीमध्ये अजूनही जवळजवळ 55 ते 50% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. म्हणजे शेतीचं महाराष्ट्रामध्ये 50 ते 55% शेतीवर अवलंबून आणि शेतीचं उत्पादनामध्ये म्हणजे राज्याच्या उत्पन्नामध्ये शेतीचा हिस्सा फक्त 12%. याचा अर्थ आजही ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पॉवर्टी रेशिओ जो आहे तो इतर राज्यांच्या पेक्षा जास्त आहे. आता ह्याच्यातून एक गोष्ट असं दिसून येते की महाराष्ट्र एवढं मोठं अग्रेसर राज्य, जरी त्याचं आता रँकिंग खाली जात चाललेलं आहे, त्याच्यामध्ये एकूणच शेतीचं आकारमान किती आहे. 1970-71 मध्ये शेतीचं सरासरी आकारमान 4.28 हेक्टर होतं, म्हणजे जवळजवळ 10 एकर. आता ते 1.34 हेक्टर झालेलं आहे, म्हणजे 2.5 ते 3.5 एकरापर्यंत. आणि त्याच्यामध्ये सिंचन क्षमता ही महाराष्ट्राच्या आज जवळजवळ 23 ते 24% असेल. महाराष्ट्राची एकंदर सिंचन क्षमता डॉक्टर चितळेंच्या अहवालानुसार सगळ्या प्रकारचा पाण्याचा उपयोग आपण केला तर आपली टोटल इरिगेशन कपॅसिटी एकूण जमिनीच्या फक्त 34% आहे. त्यातल्या आपल्याला 65 वर्ष लागली 22% 23% करायला. आणि त्याच्यामुळे आपली सबंध शेती, विशेषतः पूर्णपणे मराठवाडा, अर्धा विदर्भ, अर्धा पश्चिम महाराष्ट्र, कोकण सोडलं तर, पण दुर्दैवाने कोकणातलं नद्यांचं पाणी ते शॉर्ट डिस्टन्स असल्यामुळे कोकणामधल्या नद्यांची लांबी साधारणपणे 50-60 किलोमीटर आहे. तो आणि त्या सगळ्या डोंगरी भाग असल्यामुळे त्यांचा वेगही असतो आणि सगळं पाणी ताबडतोब समुद्राला मिळत जातं. कोकणातल्या लोकांनी विशेषतः सातत्याने अशा घोषणा केल्या की आम्ही कोकणाचा कॅलिफोर्निया करू. तो कॅलिफोर्निया वगैरे काही होणार नाही. याचं कारण कोकणातल्या नद्यांच्या पाण्याचा उपयोग जोपर्यंत निश्चित करता येत नाही आणि सुधारता येत नाही तोपर्यंत कोकणाचा विकास होणं शक्य नाही. एकच फक्त कोकणाला फायदा आहे की ती मुंबईपासून जवळ असल्यामुळे लोकांना मुंबईला यायला ॲक्सेस जास्त आहे, जो विदर्भामध्ये गडचिरोली, वाशिम किंवा तिकडच्या जिल्ह्यांना नाही. आणि त्यामुळे मुंबईमध्ये अजूनही कोकणी लोकांची एक रहदारी आहे. आता सिंचन क्षमतेचा विचार जर केला तर अधिकाधिक जमीन सिंचनाखाली आणणं आवश्यक आहे. पण नुसती सिंचन वाढवण्याची आवश्यकता आहे, पण त्याबरोबर
सिंचन क्षमता ही जास्तीत जास्त पिकांना पाणी देण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ ऊसाखाली संपूर्ण जमीन ते आकडे नाही आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2023-24च्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये ऊसाखाली एकूण जमीन किती आहे त्याचे आकडे 2019-20 पासून दिलेले नाहीत. ज्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राचं राजकारण ज्या शुगर फॅक्टरीवर अवलंबून आहे किंवा आतापर्यंत होतं, आता ते शहरांकडे अधिक चाललेलं आहे. बिकॉज रुलिंग पार्टी इज अर्बन ओरिएंटेड पॉलिटिकल पार्टी. ती काही शेतकऱ्यांच्यावर शेतजन्य पार्टी नाही आहे. त्या ऊसाखाली किती क्षेत्र आहे तुम्हाला माहीतच नाही आहे. माझा अंदाज असा आहे, ऊसाखाली एकंदर 4 ते 4.5-5% जमिनीचं क्षेत्र ऊसाखाली आहे. पण एकट्या ऊसाला 50% पाणी दिलं जातं. महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याने मी असं विचारलं की तुम्ही पाणी फ्लड सिस्टीमने का देता? भौगोलिकदृष्ट्या विचार केला, जिओलॉजिकल विचार जर केला, बॉटनीचा विचार जर केला, तर पाण्याची झाडांची मुळं ही पाणी शोषून घेतात आणि म्हणून ती जिथपर्यंत पाणी मिळत असेल तोपर्यंत जातात. झाडांची पानं सूर्यप्रकाशाच्या दिशेने जातात आणि झाडांची मुळं पाण्याच्या दिशेने जातात. तेव्हा तुम्ही मध्ये जर तुम्ही पाठ केलात आणि मध्ये पाणी दिलं आणि 2 बाजूला ऊसाची तुम्ही शेती केली तर ती ऊसाची शेती पाणी हे घेतील. पण एकही शेतकरी ऐकायला तयार नाही. ते पाणी फ्लड सिस्टीम म्हणजे ऊसाचं मूळ खराब होईपर्यंत पाणी देतात. आणि तरीसुद्धा साखरेचा उतारा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये 10.5% आहे. 9.10.5%. UP-मध्ये 12.5 ते 13% आहे. आजही महाराष्ट्रापेक्षा UP-मध्ये शुगरचं प्रमाण प्रोड्यूस करण्याचं महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. कॉटनमध्ये 44 लाख हेक्टर जमीन आहे. आता कोकण आम्ही जेव्हा 1973-74 मध्ये जेव्हा महाराष्ट्र सरकारने कापूस एकाधिकार योजना जेव्हा सुरू केली तेव्हा शेतकऱ्यांना निश्चितपणे फायदा होत होता आणि तो फायदा झाल्यामुळे शेतकऱ्यांना एक निश्चित उत्पन्न होतं. पण त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांना मोनोपोली कॉटन प्रोक्युरमेंट स्कीम म्हणजे कापूस एकाधिकार योजना सुरू केल्यानंतर वसंतराव नाईकांच्या काळामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात या तिन्ही राज्यातला कॉटन ब्लॅक मार्केटिंग महाराष्ट्रामध्ये व्हायला लागला आणि दे स्टार्टेड टेकिंग बेनिफिट ऑफ मोनोपोली कॉटन प्रोक्युरमेंट स्कीम. पण ती सरकारने बंदच करून टाकली. आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये काही जरी भाव असले तरी सुद्धा शेतकऱ्यांना कॉटनचा भाव आणि सोयाबीनचा भाव हा योग्य प्रमाणामध्ये मिळत नाही. आणि या सरकारची कुठल्याही प्रकारची इच्छा नाही की त्या 2 पिकांना आता ऊसाखाली पण थोडं क्षेत्र कमी होत चाललेलं आहे सुदैवाने मी यासाठी म्हणतो की पाण्याचं एक चांगल्या प्रकारे थोडंफार तरी सुद्धा इतर पिकांना पाणी मिळू शकेल. भारतामध्ये शेती हा एकंदर आत्महत्याचा विचार झाला. मला आठवण येते यांची डॉक्टर MS स्वामीनाथन तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठे कृषी तज्ज्ञ होऊन गेले. म्हणजे कृषी अर्थतज्ञ नव्हे, कृषी तज्ज्ञ म्हणजे ॲग्रिकल्चरल ज्याला ॲग्रोनॉमी म्हणतात. त्यांचं भाषण ऐकलं एकदा त्यांचं मी माझ्या अर्जात त्यांनी आमचे जवळचे मैत्रीचे संबंध होते. त्यांनी फार्मर्स कमिशनर रिपोर्ट दिलेला होता. 2006-07च्या दरम्यान भारतातले 55% शेतकरी शेती सोडून देण्याच्या विचारामध्ये होते. म्हणजे देशात चाललंय काय? ज्या शेतीवर आजही 50-60% लोक अवलंबून आहे त्या शेतीमधून 50 ते 55%, प्रिसाईज नंबर 54%, पण 50% शेतकरी बाहेर जायला निघालेले आहेत. कारण शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या दृष्टिकोनातून रेम्युनरेटिव्ह किमती मिळत नाही, म्हणजे किफायतशीर भाव त्यांना मिळत नाही. आता मी ॲग्रिकल्चर प्राइसेस कमिशनचा मेंबर होतो, तर तिथे काय चाललेलं असेल त्याचं सांगायला गेलं तर ते वेगळं लेक्चर होईल. परंतु ही मिनिमम सपोर्ट प्राईस जे आहे, किमान हमी भाव जे आहेत ते भाव शेतकऱ्यांना मिळत नाहीत. आणि ते ह्याच कारणाने तांदूळ आणि गव्हाला देखील मिळत नाही. जेव्हा मिनिमम सपोर्ट किमती जेव्हा डिक्लेअर केल्या जातात सोईंग सीझन म्हणजे पेरणी करण्याच्या पूर्वी,
तेव्हा शेतकऱ्यांना गॅरंटी देतं सरकार की आमचं या दराने आम्ही भाव विकत तुमचं शेतीमाल विकत घेऊ. पण जेव्हा शेतीमाल शेतकऱ्यांना ताबडतोब गरज असते ते व्यापाऱ्यांना विकतात कमी भावाने, आणि व्यापाऱ्यांना विकून झाल्यानंतर मग शेतकरी म्हणजे ॲग्रिकल्चर प्रायसेस कमिशन आपले सेंटर उघडतात. तेव्हा शेती आज टोटली आटबट्ट्याचा व्यवहार झालेला आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून 1995 ते 2014 पर्यंत 2,96,000 शेतकऱ्यांनी भारतामध्ये आत्महत्या केल्या. सबंध जगाच्या इतिहासामध्ये शेती परवडत नाही, कर्ज द्यायला पैसे नाहीत, मुलाचं लग्न करायला पैसे नाही, घर दुरुस्त करायला पैसे नाही, शेतकरी कर्ज बँका पैसे द्यायला तयार नाही, व्यापाऱ्याकडनं कर्ज घ्यावं लागतं. आणि त्या व्यापाऱ्याचा रेट ऑफ इंटरेस्ट हा मंथली असतो, वार्षिक रेट ऑफ इंटरेस्ट नाही. वार्षिक रेट ऑफ इंटरेस्ट फक्त गणिताच्या पुस्तकामध्ये आहे, दर साल दर शेकडा 10% दराने वगैरे म्हणून. इथे महिन्याला 10% म्हणजे वर्षाला 120% दराने पैसे घेतात, कर्ज घेतात. तर त्यामुळे 2004 ते 2022 मध्ये फक्त 2014 ते 2022 म्हणजे मोदींच्या काळामध्ये 8 वर्षामध्ये 1,04,74 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि साधारणपणे 1-1.5 वर्षापूर्वी जेव्हा सिंगू नदीवर पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी 12 महिने बसलेले होते, त्यांची साधी भेट घेण्याचं सुद्धा सौजन्य प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीने दाखवलं नाही. उलट दिल्लीमध्ये येऊ नये त्यांनी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिबंधक उपाय योजलेले होते. त्याच्यावर लोकांचं असं म्हणणं आहे, मी दुर्दैवाने तेव्हा जाऊ नाही शकलो, पण रस्त्यावर खेडे उभारलेले होते म्हणजे त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी, त्याने तिकडे येऊ नये म्हणून. 2004 ते 2014 हा UPAचा काळ जो होता त्याच्यामध्ये फक्त 9,671 शेतकऱ्यांना आत्महत्या केलेल्या होत्या. आता मी फक्त म्हणालो, आता खरं म्हणजे एकाने आत्महत्या करता कामा नये. पण त्याचं एक कारण असं होतं, सुरुवातीला 3,500 कोटी रुपयाचं पॅकेज मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर असताना त्याने मनमोहन सिंग आणि मला, युगंधर आणि अभिजित सेन या तिघांना पाठवलं होतं विदर्भामध्ये. आणि विमानातून उतरल्यानंतर मला पहिला प्रश्न विचारला की मुंगेकर व्हॉट इज टू बी डन. म्हटलं शेतकऱ्यांना पॅकेज दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि ते पहिलं पॅकेज 3,500 कोटी रुपयांचं दिलं. आणि नंतर मग सबंध देशामध्ये, कारण फक्त महाराष्ट्रातच शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या नाही, आंध्र प्रदेशमध्ये केल्या, हरियाणामध्ये केल्या, त्यानंतर पंजाबमध्ये केल्या, आंध्र प्रदेशमध्ये केल्या. आणि त्या प्रामुख्याने कॉटनच्या पिकाला केले, बिकॉज कॉटनला कुठल्याही प्रकारचा सपोर्टच मिळत नव्हता. तर अशा तऱ्हेने UPA सरकारने एकंदर 72,000 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं. हे सरकार 2014 पासून शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही. आणि तरी सुद्धा दुर्दैवाने शेतकरी भरभरून मतं आपले मायबाप सरकारला देत आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर तुम्हाला संपूर्ण मोठ्या मोठ्या शहरांच्या मध्ये, मुंबईत तुम्ही जर गेलात, मी काल गेलात मुंबईमध्ये आणि परत महिन्याने गेलात, तर त्या रस्त्यावर तुम्हाला कळणार नाही तुम्ही कुठे गेलात. ते एवढं मुंबईवर कॉन्सन्ट्रेशन आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये मेट्रो अजूनही आहे. कोल्हापूर एवढं पुणे आहे, कोल्हापूर तरी आकाराने मोठं आहे, एवढंसं पुणे, त्याच्यामध्ये मेट्रो त्याने काढली. त्याने जास्तीत जास्त रस्ते काढले असते, जास्तीत जास्त रस्ते सुधारले असते, रस्त्यांचं ब्रॉडगेजिंग केलं असतं, मोठे केले असते, रेल्वेची काही आवश्यकता नव्हती. आता मुंबईची रेल्वे मेट्रो 3 आहे, ती पूर्णपणे तोट्यात चाललेली आहे, कारण लोकांना ते परवडत नाही तशा प्रकारे पैसे देणं. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरच्या तुम्हाला मोठ्या मोठ्या दिसतात, पण त्याची ॲब्सोल्युटली युटिलिटी काय आहे ह्याच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. इलेक्ट्रिसिटी हे एक विकासाचं गमक मानलं जातं. जसं सोव्हिएत युनियनच्या काळामध्ये त्यांच्याकडे प्लॅनिंग जेव्हा होतं तेव्हा प्लॅनिंग असताना स्टीलचं उत्पादन किती होतं ह्याच्यावर मोजमाप केलं जायचं. आता इलेक्ट्रिसिटीमध्ये इन्स्टॉल म्हणजे निर्मितीची क्षमता गुजरातमध्ये 12% आहे, महाराष्ट्रामध्ये 10.4% आहे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेशनमध्ये सुद्धा आपण गुजरातच्या पाठीमागे आहोत. आता प्लीज ट्राय टू अंडरस्टँड वन थिंग. मी जेव्हा गुजरात, कर्नाटक जेव्हा म्हणतो तेव्हा त्या राज्याने जी प्रगती केली त्याचा मला अभिमान आहे, कारण ते काही देशाच्या बाहेर आलेले नाही. मला महाराष्ट्र खाली चालला त्याची चिंता आहे. म्हणजे गुजरातची प्रगती म्हणजे काय चायनाची प्रगती झाली असं नव्हे, कर्नाटकाची अल्टिमेटली दे वर द सेम 1960 पूर्वी.
इन्स्टॉल कॅपॅसिटी आता 22-23 मध्ये पर दर डोळे कन्झम्पशन किती आहे? गुजरातमध्ये 1197 युनिट्स आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 916 युनिट्स आहेत. म्हणजे विजेचं कन्झम्पशन उपभोगामध्ये सुद्धा महाराष्ट्र इज लॅगिंग बिहाइंड गुजरात. म्हणजे विकासाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण कर्नाटक आणि गुजरातच्या पुढे नाही. आणि आता तर लोकांचं असं म्हणणं आहे दिसतात की महाराष्ट्राचे बरेचसे उद्योग हे आता गुजरातने चाललेले आहेत. तो काही लोक टीका करतात की महाराष्ट्राचं सरकार इज केअरिंग मोर फॉर गुजरात दॅन फॉर महाराष्ट्र. आता त्यांनी मध्यंतरी संपूर्णपणे त्या ह्यांची लिस्टच दिलेली होती. मध्ये म्हणजे खून केलेले, मर्डर केलेले, नवीन अर्भक जन्मलेली मुलं नको असलेली शेवटी गंगेत टाकून देतात. मी फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, इंग्लंड या देशांच्या मध्ये गेलो. तिकडच्या नद्या म्हणजे काय तुम्हाला असं वाटतं म्हणजे असं बघून नक्षत्रासारख्या नद्या असतात तिथे. त्या नद्याचं मेंटेनन्स ते ज्या पद्धतीने करतात, नेव्हिगेशन जहाजं जातात. म्हणजे थेम्स रिव्हर म्हणजे तुम्ही उभे राहिलात की केवढ्या तरी मोठी जहाजाची माल वाहतूक करतात. इथे कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही. आता मी तुम्हाला गुजरातच्या उद्योगाच्या विषयी बोललो. डायमंड उद्योग जो मुंबईमध्ये होता, ज्याच्यामध्ये हजारो लोकांना रोजगार मिळत होता, तो 10 वर्षापूर्वी गुजरातला शिफ्ट करण्यामध्ये आला. बुलेट ट्रेन जी आता येते तिची किंमत टोटल कॉस्ट 90,000 crores आहे. बुलेट ट्रेनचं तिकीट निळकंठ त्यांनी त्याचं काढलं होतं. मुंबई ते अहमदाबादचं तिकीट ते मुंबई ते अहमदाबाद विमानाच्या तिकिटापेक्षा जास्त आहे. कोण जरा बुलेट ट्रेनने मुळातच महाराष्ट्राने बुलेट ट्रेनला विरोध केला पाहिजे होता की आम्ही महाराष्ट्राची जागा बुलेट ट्रेनला देणार नाही, आम्हाला महाराष्ट्राला आवश्यकता नाही. कुठल्याही प्रकारचे निश्चित धोरण ठरवायला महाराष्ट्र तयार नाही. मी आता फार मोठ्या मुश्किलीने बोलतोय महाराष्ट्र, बिकॉज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्पीक अबाउट महाराष्ट्र भारताचा रेफरन्स घेतल्याशिवाय. फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरच्या संबंधामध्ये उद्योगामध्ये स्टॅगरंटची आलेली आहे मोठ्या प्रमाणावर. मुंबईमध्ये गिरण्या बंद कधी ना कधी होणारच होत्या. पण तुम्ही जाऊन जर बघितलं तर रिअल इस्टेट शिवाय मुंबईमध्ये काही नाही. आता अमेरिकेमध्ये मॅनहॅटन एरिया आहे. मॅनहॅटन म्हणजे 80 माळ्याच्या 90 माळ्याच्या मॅनहॅटन हे एका जागेचं नाव नाही. ज्या ठिकाणी उंच उंच इमारतींचा पुंजका असतो त्याला मॅनहॅटन असं म्हणतात, जे न्यूयॉर्कमध्ये आहे. आता तुम्हाला मॅनहॅटन बघण्यासाठी न्यूयॉर्कला जायची आवश्यकता नाही. 210 गिरण्या महाराष्ट्र मुंबईमध्ये होत्या. त्या प्रत्येक गिरण्याच्या जागेवर 80 उंच इमारतींचे माळे अशा बिल्डिंगा तयार झालेल्या आहेत. तेव्हा महाराष्ट्र इज बिकमिंग सर्व्हिस सेंटर. हाँगकाँग सारखं किंवा हाँगकाँग जसं सर्व्हिस सेंटर आहे तशा पद्धतीने इथे आपल्याला असं दिसून येईल की शेतीच्या संबंधामध्ये कुठल्याही प्रकारचं मूलभूत परिवर्तन करायला तयार नाही, त्याला पॅकेज द्यायला तयार नाही. पण इथं संबंध क्रोनी कॅपिटलिझम जो आहे, आधी एक गोष्ट लक्षात घ्या, कॅपिटलिझम हा नेहमीच क्रोनी असतो. तो गांधींच्या काळात देखील होता. बजाजने काँग्रेस चालवण्यासाठी बजाज पैसे द्यायचे. इन द शॅडो ऑफ द महात्मा हे GD बिर्लाने जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये बिर्लाला सुद्धा काँग्रेसने मदत केली. राजकीय वरदहस्ताशिवाय इंडस्ट्रियलिस्ट फार मोठे होत नाही. मग आता फरक काय आहे अदानीच्या मध्ये आणि तेव्हाच्या ह्याच्यामध्ये? अदानीला सगळं सरकार प्रत्येक गोष्ट देते अदानीला. मग मुंबईच्या धारावी 1 लाख कोटी रुपयाची जमीन आहे, ती इतक्या कन्सेशनमध्ये अदानीला देत आहेत. आणि त्याच्या मोबदल्यामध्ये 251 एकर जागा लोकांचं रिहॅबिलिटेशन पुनर्वसन करण्यासाठी. मी मनमोहन सिंग सरकारला माझ्या अध्यक्षतेखाली त्यांनी कमिटी अपॉइंट केली होती. 4 रिपोर्ट दिले ट्रायबलच्या संबंधामध्ये. त्यातल्या एकाही रिपोर्टचं भारत सरकारने इम्प्लिमेंटेशन केलेलं नाही. तुम्हाला माहिती आहे मुंबई एअरपोर्ट अदानीला देऊन टाकला. तुमच्यापैकी काही लोक मुंबई एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्टला गेले असतील. वन ऑफ द बेस्ट एअरपोर्ट्स इन द वर्ल्ड. हे सगळे एअरपोर्ट प्लॅनिंग कमिशनमध्ये आमच्या काळात झाले आणि त्याचं क्रेडिट मॉन्टेक सिंगला जातं. 52 एअरपोर्ट बांधले, 52. आज देशामध्ये असं एकही मिडियम लेवलचं शहर नाही ज्या ठिकाणी चांगला एअरपोर्ट नाही, इन्क्लुडिंग तुमचा कोल्हापूर. अगोदर दिल्लीचा आणि मुंबईचा एअरपोर्ट म्हणजे ST स्टँड जसं असतो तसं होते ते. आणि ते देतानाची कंडिशन अशी होती की तुम्ही एअरपोर्ट ज्याला द्याल त्याला एअरपोर्ट चालवण्याचा अगोदरचा एक्सपिरियन्स पाहिजे.
मग मी जेव्हा दिल्ली आणि एअरपोर्टवर जातो, मुंबई एअरपोर्टवर इंटरनॅशनल एअरपोर्टवर, एवढं मोठं एअरपोर्ट सरकारी पैशातून बांधलेलं आपण अदानीला देऊन टाकलं त्याचं स्वस्त किमतीमध्ये. प्रत्येक ठिकाणी अदानी. प्रश्न याच्यामध्ये असा आहे की कृण कॅपिटलिझमचा फरक नेमका कुठे पडला, तर शेतकऱ्यांनी एवढ्या आत्महत्या करून सुद्धा कांद्याचा भाव 85 रुपये व्यापारी घेतो, ग्राहकाला द्यावे लागतात आणि 15 रुपये फक्त शेतकऱ्याला मिळतात. त्याच्यामध्ये सरकार कोणताही हस्तक्षेप करायला तयार नाही. कांद्याच्या धोरणात मध्यंतरी सरकारने एक्सपोर्ट बॅन आणला, म्हणजे टॅरिफ वाढवली, म्हणजे कर वाढवला आणि त्यामुळे शेतकरी कांदा, तुम्हाला माहिती आहे ना, शिराज दीक्षितचं सरकार दिल्लीमध्ये कांद्याच्या प्रश्नावरून पडलेलं होतं. गेल्या 5 वर्षामध्ये सरकारने 9,90,000 कोटी रुपये मोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफ केलं. 9,90,000 कोटी रुपये मोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफ केलं. सो फार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टॅटिस्टिक्स इज कन्सर्न. त्याच्यामध्ये तुम्ही जर 5 लाख रुपये NPA जर मिळवले, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स, तर साधारणपणे 12 ते 13 लाख रुपये टोटल NPA होतात आणि याची रिकव्हरी काय सरकार आपल्याकडे करताना दिसत नाही. सोशल इंडिकेटर्स, सगळ्या सोशल इंडिकेटर्समध्ये केरळ आपल्यापेक्षा आघाडीवर आहे. गेली 25 ते 30-40 वर्ष केरळला मी अनेक वेळा गेलो. कधी ते माझे प्रोफेसर KN राज होते. KN राजे बँकांच्या राष्ट्रीयकरणाचे फार मोठे पुरस्कर्ते होते आणि इंदिरा गांधींना सांगितलं ज्यांनी बँकांचं राष्ट्रीयकरण करा, त्यापैकी KN राजे एक होते. लेफ्ट ओरिएंटेड इकॉनॉमीज. तर त्याच्यामध्ये सोशल इंडिकेटर केरळाचं उत्पन्न महाराष्ट्राच्या 40% फक्त आहे आणि तरी केरळ सगळ्याच आघाडीवर. लिटरसीमध्ये, सेक्स रेशिओमध्ये, चाइल्ड मॉर्टॅलिटीमध्ये, सगळ्या बाबतीमध्ये चायना केरळ सुधारलेलं आहे. आता आपण जर समजा याचा विचार जर केला, हेल्थचा विचार जर केला, तर 2024-25 मध्ये एकूणच महाराष्ट्र सरकारने 4.6 म्हणजे साधारणपणे 4.5% खर्च हेल्थवर केला. ते सुद्धा परवा म्हणजे अलोकेशन केलं. प्लीज रिमेंबर, अलोकेशन करणं म्हणजे खर्च करणं नव्हे. परवाच बातमी अशी आली आहे की 7% ऑफ द अलोकेटेड रिसोर्सेस वेर ॲक्च्युअली स्पेंड. तुम्हाला लाखाची गोष्ट सिनेमात राजा परांजपेचा बघितलं असेल. 1 लाख रुपये दिल्याने सांगितलं की जो 1 लाख रुपये एका दिवसामध्ये खर्च करत त्याच्याशी माझी मुलगी लग्न करेल. तर राजा गोसावी पहिल्यांदा गेला आणि ह्याच्यावर पैसे लावले, कशावर, रेसवर पैसे लावले. तर त्याला वाटलं सगळं 1 लाख रुपये ताबडतोब जातील. 1 लाख लावल्यानंतर 5 लाख रुपये आले. 5 लाख रुपये आले. तशा पद्धतीने पैसे अलोकेट करणं वेगळं आणि पैसे खर्च करणं वेगळं. म्हणजे पुरुषाकडे पैसे सांगितले 10 रुपये खर्च कर, तर तो 15 रुपये करून 5 लाख रुपये कर्ज वाढवेल. महिलेकडे सांगितलं 10 रुपये दिलेने खर्च कर, तर ती 2 रुपये शिल्लक ठेवून 8 रुपये खर्च करेल. हा दोघांच्या व्यवहारातला प्रश्न आहे. म्हणून वुमन इज ऑलवेज बेटर मॅनेजर दॅन मेन. हे इथल्या सगळ्या पुरुषांनी जरा लक्ष जरा ठेवा. मॅनेजमेंट कॅपॅसिटी ऑफ वुमेन इज मच बेटर दॅन द मॅनेजमेंट कॅपॅसिटी ऑफ मेन. पुरुषाला उगाच आपण पुरुष ऐकण्याचा अहंकार असतो, तसं काय ऐकण्याचं कारण नाही. तर आता हे अलोकेशनमध्ये, हेल्थवरच्या अलोकेशनमध्ये महाराष्ट्राचं रँकिंग 19 राज्यापैकी 16वं आहे. मोठी मोठी राज्य जे आहेत, म्हणजे अरुणाचल प्रदेश, गोवा वगैरे सोडा, मोठी राज्य जे आहेत त्या 19 राज्यापैकी महाराष्ट्राचा क्रमांक 16वा लागतो. हेल्थ एज्युकेशनच्या, हेल्थच्या अलोकेशनमध्ये. एक्सपेंडिचर तर नाही, पण सरकारकडे हे नेमकं पैसे कशाने खर्च करायचे हे सुद्धा सरकारला माहिती नाही. मी प्लॅनिंग कमिशनमध्ये असताना सिंधुदुर्ग जिल्हा प्लॅनिंग बोर्डाचा मेंबर होतो. मग दुसऱ्या दिवशी बातमी यायची, कारण मी प्लॅनिंग कमिशनमध्ये असल्यामुळे सगळ्या राज्यांची माहिती आमच्याकडे यायची. प्लॅनिंग कमिशन बरखास्त करून नरेंद्र मोदींनी सगळ्यात मोठी चूक केली. ते इतिहासात मला जायचं नाही. प्लॅनिंग कमिशन बरखास्त त्यांनी करणं
हे एक सगळ्यात त्याने मोठी चूक केली. आणि ते का केलं? एकतर भारतीय जनता पक्षाचा प्लॅन इकॉनॉमीवर विश्वास नाही. दे वॉन्ट फ्री मार्केट इकॉनॉमी. आणि सेकंड, जसं घटनेशी आंबेडकरांचं नाव जोडलं गेलेलं आहे, तसं प्लॅनिंग कमिशन हे नेहरूंचं नाव जोडलं गेलेलं आहे. आणि नेहरूंच्या द्वेषापोटी त्यांनी प्लॅनिंग कमिशन रद्द केलं. हे राज्यसभेमध्ये मी भाषण माझं लिखित स्वरूपात दिलेलं आहे, म्हणजे बोलताना, आणि ते पुस्तक रूपाने पब्लिश झालेलं आहे. आता नीती आयोग त्यांनी काढला, त्या नीती आयोगाला काढायचा अर्थ नाही, बिकॉज दे डोंट हॅव एनी फायनान्शियल पॉवर. संपूर्ण राज्यामध्ये पब्लिक हेल्थ सिस्टीम तुम्ही जर बघितली, म्हणजे जिल्हा हॉस्पिटल, आता मला माहीत नाही कोल्हापूरची काय परिस्थिती आहे, परंतु अनेक जिल्हा हॉस्पिटलचे आहेत, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स, त्याच्यामध्ये साध्या एक्सरे काढण्याच्या मशीन नाही आहे. म्हणजे सिटी स्कॅन वगैरे सोडा. याचं एक कारण काय आहे? याचं एक कारण असं आहे की श्रीमंत लोकांसाठी जे प्रायव्हेट नर्सिंग होम जे आहेत आणि क्लिनिक्स आहेत ते इतक्या झपाट्याने वाढलेले आहे की त्यांना सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची आवश्यकता वाटत नाही. ते शिक्षणाच्या बाबतीत झालेलं आहे. माझ्या एका मित्राची नातवंड ही एका आंतरराष्ट्रीय स्कूलमध्ये जातात. त्यांची दुसरीची फी प्रत्येक मुलाची 2.25 लाख रुपये आहे. 2.25 लाख रुपये दुसरीची फी एका मुलाची. अशा मुंबईमध्ये शेकडो शाळा आहेत. ज्यांच्याकडे ब्लॅक मनी नाही अशा लोकांना शाळेचे दरवाजे बंद यापुढे. मेडिकलच्या सीटला MDला 1.5 कोटी रुपये घेतात. आणि म्हणून त्यांना शिक्षण महर्षींना म्हणतात शिक्षण सम्राट बनतात. अण्णा आपले पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षण महर्षी होते. शिक्षण महर्षी म्हणजे एके दिवशी बोर्डिंगमध्ये मुलांना जेवायला दुपारचं अन्न नसल्यामुळे त्यांनी बायकोच्या म्हणजे लक्ष्मीबाईंच्या गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवून विकून पोरांना हॉस्टेलमध्ये जेवण दिलं. इथं एका मेडिकल सीटला 1.5 कोटी रुपये MD करायचं असेल तर MBBSला 40 लाख रुपये. मी जेव्हा व्हाईस चान्सलरशिपचा राजीनामा दिला तेव्हा सगळे मिळून मला काहीतरी 11 लाख रुपये मिळाले. म्हणजे मला जर शिक्षण द्यायचं असेल माझ्या मुलीला तर आज मी वर्षातले फक्त 10 दिवस शिक्षण देऊ शकलो असतो. पुढे शिक्षणाचा प्रश्नच नाही. इतकी मोठी गंभीर परिस्थिती आहे. हेल्थ आणि अमर्त्य सेन नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. गेली 20 वर्ष अमर्त्य सेन सारखे सांगतात की गरीब देशाने शिक्षण आणि आरोग्य या 2 गोष्टीवर जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे. मी प्लॅनिंग कमिशनमध्ये जाण्यापूर्वी म्हणजे 2004 पूर्वी शिक्षणावरचा खर्च केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही मिळून सगळा खर्च केंद्र आणि राज्य सरकार, कारण एज्युकेशन हा राज्यामध्ये पण आहे आणि केंद्रामध्ये आहे, हा एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3.5% म्हणजे 3.5% होता. आम्ही प्लॅनिंग कमिशनमध्ये जेव्हा 11वं प्लॅनिंग कमिशन तयार करण्याच्या पूर्वी 10 5 प्लॅन जेव्हा होतं 2002 ते 2007 तेव्हा हा रेशो होता. आमच्या काळामध्ये आम्ही तो 4.5% नेला. 1966 कोठारे कमिशनने सांगितलं की शिक्षणावरचा खर्च हा राष्ट्रीय उत्पन्नाच्या 60% असला पाहिजे. 1966 आत्ता यावर्षी तो 3.8% आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो हेल्थ म्हणजे आरोग्य आणि शिक्षण या 2 गोष्टीवर गरिबांच्यासाठी तरतूद करण्याची सरकारला आवश्यकता वाटत नाही. कारण श्रीमंत लोकांच्या गरजांची सोय ऑलरेडी प्रायव्हेटायझेशनमध्ये झालेली आहे. मुलींच्या शिक्षणाचा पण विचार आपण करतो, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं रँकिंग हे 19वे आहे स्त्रियांच्या शिक्षणामध्ये आणि 80% फक्त अटेंडन्स आहे. म्हणजे ही योजना, बालक योजना, अमुक योजना, तमुक योजना, शेवटी निष्कर्ष असा आहे की त्या इंडिकेटरमध्ये सुद्धा आपण इतर राज्यांच्या पुढे फार मोठे आघाडीवर नाही. स्टंटेड म्हणजे योग्य तऱ्हेने वाढ न झालेल्या मुलांचा विचार जर आपण केला, स्टंटेड चिल्ड्रन, उंची न वाढलेली, खुरटी असलेली, अंडरवेट चिल्ड्रन महाराष्ट्रामध्ये भुकेने हंगर इंडेक्स हा महाराष्ट्रात इतर राज्यापेक्षा अधिक जास्त आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये लोक कुपोषणाने मरणं
मॉर्टॅलिटी रेट गरोदर स्त्रियांमध्ये ॲनिमियाचं प्रमाण जास्त असणं हे समथिंग सरप्राईज आहे. आणि मला आश्चर्य असं वाटतं की शहरातल्या लोकांना त्याच्याविषयी काही बोलावं असं वाटत नाही. ग्रामीण लोकांना त्यांचे प्रश्न एवढे महत्त्वाचे आहेत की त्यांना वेळ नाही, आणि राज्यकर्त्यांना त्या प्रश्नांशी काय सोयीसुद्धा नाही. म्हणजे ग्रामीण जनता, शहरी जनता आणि राज्यकर्ते कुणाचाही सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांशी संबंध नाही. ही स्टेट जर महाराष्ट्रामध्ये जर असेल तर बाकीच्या राज्यांच्या मध्ये काय असेल? पण ते खरं नाही आहे. बिहारसारखं राज्य, म्हणजे नितीश कुमार मुख्यमंत्री, जन्मी ते मुख्यमंत्री आहेत, मी वारंवार जात असेल बिहारला. मी माझे रिकमेंडेशन मोठ्या सगळून जास्त पैसे दिले किंवा बिहार आणि ओडिसाना, किंवा विलासराव मुख्यमंत्री होते ते सांगायचे की महाराष्ट्राला जास्त पैसे द्या. म्हटलं मुळीच देणार नाही, की महाराष्ट्र हे ॲडव्हान्स स्टेट आहे. माझा संबंध बिहार आणि ओरिसाशी आहे. ते सरकार कोणत्या पक्षाशी आहे त्याचा माझा संबंध नाही, कारण तिकडे दारिद्र्य जास्त आहे. बिहार आणि ओरिसा या दोन राज्यामध्ये एकंदर देशातील पॉवर्टीपैकी 55% पॉवर्टी या दोन राज्यांच्या मध्ये आहे. ती राज्य सुद्धा आता महाराष्ट्राच्या पेक्षा काही बाबतीत पुढे जात आहे, इन्क्लुडिंग बिहार. म्हणजे आपण पहिल्यांदा दंगल झाली, घोटाळे झाले किंवा कमोदर रायट झाले, बेशिस्त असेल, ॲडमिनिस्ट्रेशन खराब असेल, तर आपण बिहारचं उदाहरण द्यायचो. परवा दिल्लीमध्ये गुरुवारी तो संसदेच्या बाहेर गोंधळ झाला. इकडे दुसऱ्या दिवशी भारतीय जनता युवा मोर्चा लोकांनी मुंबईच्या काँग्रेस पार्टीच्या ऑफिसवर दंगा करून त्या संबंध त्यांच्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या फोटोवर हे करून दरवाजे तोडून मोडतोड केली. तुम्ही या सारा लगेच तुम्ही जाता, त्यांचा संबंध काय तिकडच्या लोकांची? यू कॅन डील विथ देम इन दिल्ली. सांगायचा मुद्दा असा की जनतेचे खरे प्रश्न जे आहे, हे जनतेचे खरे प्रश्न उपेक्षित राहिलेले आहेत. आता एकूणच अनएम्प्लॉयमेंटचा विचार जर केला, आता मी त्या आकडेवारीत फार जात नाही, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा फारशी परिस्थिती अनुकूल नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, सप्टेंबर 2022 मध्ये महाराष्ट्रामध्ये अनएम्प्लॉयमेंटचं प्रमाण 4.3 होतं. जम्मू आणि काश्मीरमध्ये 23% आहे. जम्मू काश्मीरमध्ये टेररिझम का तुम्ही लक्षात येत आहे ना? जम्मू काश्मीरच्या टेररिझमचं मी समर्थन करत नाही, आय कंडेम. जम्मू काश्मीरमध्ये एक्स्ट्रीमिझम जो आहे तो कोणाचाही असू दे, इंटरनल वर एक्सटर्नल, आय कंडेम दॅट. पण 23% रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट आहे. रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट गुजरातमध्ये 3.9 आहे. मध्य प्रदेशमध्ये फक्त 1% आहे. युपीमध्ये 34% आहे. तर युपीचं असं म्हणणं आहे की आमची इकॉनॉमी, ते काय नाव, मुख्यमंत्र्यांचं नाव काय युपीच्या? योगी आदित्यनाथ. ते भेटायचे पार्लमेंटमध्ये, अर्लियर ही वॉज मेंबर ऑफ पार्लमेंट, लोकसभा, आणि ते भगवा कपडे घालून यायचे, समोर नमस्कार करायचे. किंवा नमस्कार करताना सुद्धा आम्हाला दचकून जायचो आम्ही. पण सगळे आता अर्ध्यापेक्षा जास्त लोक वेगळेच कपडे वापरतात. आम्ही आपल्या साध्या सिव्हिल ड्रेसमध्ये असायचो. याच्यामध्ये मुद्दा असा आहे, उत्तराखंडमध्ये 0.5% रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट आहे आणि महाराष्ट्रामध्ये 4.3. आता मी देशाच्या स्टॅटिस्टिकमध्ये जात नाही. पॉवर्टीमध्ये सुद्धा महाराष्ट्रापेक्षा बिहारची पॉवर्टी कमी आहे. म्हणजे बिहार ऑल्सो इतकं पुअर राज्य आहे. केरळचं मी तुम्हाला सांगितलं रुरल आणि ग्रामीण भागामध्ये. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये 11.5% पॉवर्टी आहे. त्याचे कारण मी तुम्हाला सांगितले, शेतीचं कसं सगळं चाललेलं आहे. कर्नाटकमध्ये म्हणजे उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि केरळ, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 या 8 राज्यांच्या पैकी ग्रामीण भागामध्ये बेकारीचं प्रमाण हे सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये आहे. साधारण 20 वर्षापूर्वी मी एक लेख लिहिला होता महाराष्ट्र टाइम्समध्ये. या सगळ्या लेखांची 4 पुस्तकं आली. शेवटचं पुस्तक आलं ते अस्वस्थ प्रजासत्ताक. त्याचं 2 मार्चला गेल्या वर्षी प्रकाशन झालं. अस्वस्थ प्रजासत्ताक म्हणजे काय, सगळं देशात सुरू आहे ते. की महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून अर्बन सेंट्रिक इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, अर्बन सेंट्रिक इंडस्ट्रियलायझेशन लेड डेव्हलपमेंट मॉडेल. आणि 1971 मध्ये
तुम्हाला सांगायचं म्हणजे ते सांगतो मी तुम्हाला येताना, पण त्याच्या अगोदर वित्तीय तुमच्या फिजिकल जे आहे. आता परवा लाडकी बहीण त्यांनी योजना आणली. लाडकी बहीण योजना आणली, त्याच्या निवडणुकीत त्यांना फायदा झाला. लाडकी योजनेचा एका अर्थाने त्याचं समर्थन करता येईल की गरिबांना पैसे मिळतील. पण गरिबांना 80 कोटी लोकांना फुकट अन्नधान्य मिळतं. म्हणजे तेव्हा आम्ही ती चूक केली. प्लॅनिंग कमिशनमध्ये असताना जी योजना जेव्हा आली, तेव्हा 3 रुपयाने किलो तांदूळ, 2 रुपयाने गहू आणि 1 रुपयाने ज्वारी असे दर ठरवले. माझा आग्रह मनमोहन सिंगाने असा होता. मनमोहन सिंग वॉज नॉट इन फेवर ऑफ दॅट. पण सोनिया गांधींना तशी ती योजना आणि फूड फॉर वर्क प्रोग्राम पाहिजे, म्हणजे अशी योजना पाहिजेच होती फूड सिक्युरिटीची. पण तुम्हाला कल्पना आहे का, 1 किलो तांदूळ, भात पेरल्यापासून तो तांदूळ गोदामात येऊन कंझ्युमरकडे जाईपर्यंत 1 किलो तांदळाची किंमत टोटल कॉस्ट 19 रुपये 50 पैसे आहे. तुम्ही 3 रुपये घेता आणि आता तुम्ही 80 कोटी लोकांना अन्नधान्य मोफत देता. आणि त्याच्यापैकी काही लोक तांदूळ जास्त झाल्यामुळे प्रायव्हेट वाहनाला दुकानदाराला विकतात आणि त्यांच्याकडून परत ते चढ्या भावाने विकत घेतात. म्हणजे हा देश कधी कधी वाटतं की देशाविषयी फार काळजी करता कामा नये. आपण वेड्यासारखी काळजी करतो, कारण हा देश सुधारण्याच्या पलीकडे गेलेला आहे. म्हणजे फुकट मिळालेले तांदूळ वाण्याला विकायचे आणि मग कमी पडल्यानंतर वाण्याकडनं परत विकत चढ्या दराने विकत घ्यायचे. म्हणजे यू आर रिली परचेसिंग राईस. 42,000 कोटी रुपये खर्च आहे. मी तुम्हाला सांगतो, पुढच्या नजीकच्या काळामध्ये त्याने मध्यंतरी प्रचार केला की काँग्रेस आणि बाकीचे लोक सत्तेवर आल्यानंतर ही योजना बंद करतील. काही ते बंद करणार नव्हते, कारण मॅनिफेस्टो कमिटीमध्ये काँग्रेसचा मी मेंबर होतो. राहुल गांधींनी 4,000 रुपये सुचवले होते. मग त्याला 1,00,000 कोटी रुपये खर्च आला असता. आम्ही ते राहुल गांधींना सांगून आम्ही ते 3,000 रुपये आम्ही केले, तर पण जवळजवळ 65 ते 70,000 कोटी रुपये खर्च होणार होता. तुम्हाला आज सांगतो, ही योजना लाडकी बहीण योजना कोणत्या ना कोणत्या सबबीखाली अनेक निकष लावून पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये पूर्णपणे बंद पाडते. ते चालणं शक्यच नाही. म्हणजे उद्या समजा एखाद्या हॉटेलमध्ये मी गेलो, त्याला 500 रुपये बिल केला आणि त्याला सांगितलं आय वॉज मेंबर ऑफ प्लॅनिंग कमिशन, पैसे नाही आणले, तर तुम्हाला तो थांबे. आता मला थांबेल कारण महाराष्ट्रात सगळ्यात ओळखतात. पण व्हॉट आय मीन इज की तुम्ही खाल्ल्यानंतर जेवण चांगलं नव्हतं, मी जेवलात का? तुम्ही सुरुवातीलाच का नाही सांगितलं की जेवण चांगलं नाही म्हणून? जेवल्यानंतर सांगणं की जेवण चांगलं नव्हतं म्हणून मी पैसे देणार नाही, हे हास्यास्पद आर्ग्युमेंट आहे. तसं एकंदर महाराष्ट्रावरचं कर्ज जे आहे ते पब्लिक डेट 17.6 म्हणजे 18 एकंदर राज्याच्या उत्पन्नाच्या 18% महाराष्ट्रावर कर्ज आहे. लाडक्या बहिणीचा खर्च हा 42,000 कोटी रुपये आहे. एकूण कर्ज 7,80,000 कोटी रुपये आणि व्याज प्रत्येक वर्षी 50,000 कोटी रुपये व्याज. आता हे कर्ज सरकार रिझर्व्ह बँकेकडनं घेतं, ते कन्सेशन रेट ऑफ इंटरेस्टने असतं आणि तरी तुम्हाला प्रत्येक वर्षी 50,000 रुपये खर्च व्याजावर करावं लागेल. एकंदर राज्याच्या खर्चापैकी 67% रक्कम खर्चापैकी ही निवृत्त वेतन, कर्मचाऱ्यांचा पगार आणि कर्जावरचे व्याज याच्यावर दिले जाते आणि जेमतेम 33% पैसे फक्त ते डेव्हलपमेंट एक्सपेंडिचरसाठी खर्च होतात. आता मगाशी मी बेरोजगारीचं बोलत होतो, तुम्हाला मध्यंतरी बातमी वाचली असेल ना, 17,000 जागा होत्या पोलिसांच्या. त्या 17,000 जागांसाठी किती अर्ज आले असतील? कॅन यू इमॅजिन? 17 लाख अर्ज आले होते. 17,000 पोलिसांच्या भरतीसाठी 17 लाख अर्ज. त्याच्यामध्ये MSc, MA, MCOM, PhD असे लोक होते पोलिसांच्या भरतीमध्ये. आपण चाललोत कुठे? विदाउट ब्रिंगिंग एनी पॉलिटिकल कन्सिडरेशन, म्हणजे राजकीय पक्षांची विचार न करता. आता उरलेल्या 5 मिनिटांमध्ये मी फक्त पटकन तुम्हाला यातला उपाय काय आहे. पहिली गोष्ट अशी आहे की क्रोनिक कॅपिटलिझम जो आहे त्याला आवर घालला पाहिजे आणि त्याला एकंदरीत स्टँडर्ड निकष असले पाहिजे. दुसरं असं आहे, शेतीजन्य माल जो आहे त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर प्रोसेसिंग सुरू केलं पाहिजे.
कोकणामध्ये जे आंबे, हापूस आंबे जे आहेत, अल्फोन्सो मँगोज, ते साधारणपणे 3 ते 4 हजार कोटी रुपयांचे आंबे एक्सपोर्ट होतात. आणि ते एक्सपोर्ट न झालेले आंबे नंतर मग शेवटी मँगो पल्पसाठी खर्च करतात. तरी आणि 10% जास्त प्रोसेसिंग होत नाही. महाराष्ट्र भाज्यांच्या बाबतीमध्ये, फळांच्या बाबतीमध्ये एक संपन्न राज्य आहे. त्याचा चांगल्या तऱ्हेने उपयोग करता येईल आणि प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये चांगल्या प्रकारचा रोजगार निर्माण करता येईल. तिसरा जो मुद्दा जो आहे तो शेतीतून सरप्लस लेबर जे आहे, हे सरप्लस लेबर तुम्हाला नॉन ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आणावं लागेल. त्यासाठी नॉन ॲग्रिकल्चर सेक्टरची डेव्हलपमेंट करावी लागेल. चौथा मुद्दा असा आहे की महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारे आहे. कोकणामध्ये युनिव्हर्सिटी काढावी अशा प्रकारची समिती आपण माझ्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सरकारने केली होती. समुद्र कोकणामध्ये आणि विद्यापीठ नागपूरमध्ये, म्हणजे मासे मिळतात तर इकडे, म्हणजे ज्या ठिकाणी समुद्र त्या ठिकाणी विद्यापीठ पाहिजे ना. म्हणजे आता मुंबईमध्ये कोणी मिटिंगला जास्त कोण लोक येत नाही म्हणून तुम्ही डोंबिवलीला मिटिंग घेऊ शकत नाही, तिकडे कोणीच येणार नाही. मुंबईत 4 तरी लोक येतील. तशा पद्धतीने मासेमारीमध्ये हजारो कुटुंब आज कोकणामध्ये मासेमारीवर चालतात. त्यांना चांगल्या तऱ्हेने डिझेलमध्ये कन्सेशन दिलं, चांगल्या बोटी दिल्या, कन्सेशन रेटने त्यांना कर्ज दिलं. आज भारतामध्ये सगळ्यात जास्त माशाचं उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये होते. दिल्लीमध्ये मी 12 वर्ष दिल्लीमध्ये होतो. ज्या मार्केटमध्ये मासे आणायचो त्या मार्केटमध्ये सगळे मासे पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि गुजरातमधनं यायचे. महाराष्ट्रातून एक मासा तिकडे यायचा नाही. इतर लोकांना खाण्याचं हे नाही, कारण फार मोठ्या ट्रॉलर्स हे आता आतमध्ये समुद्रामध्ये गेल्यामुळे ते जमिनीमध्ये घुसतात आणि माशांचं जेव्हा ब्रिडिंग सुरू होतं ते ब्रिडिंगची अंडीसुद्धा ते माशावर घेऊन येतात. तर माशाचं प्रजोत्पादन जे व्हायला पाहिजे ते होत नाही. पाचवा मुद्दा, जशी महात्मा गांधी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आहे तशा प्रकारे 20 कोटी मॅन अवर्स, म्हणजे 8 तासाचा 1 तास धरला मॅन डे, 24 तासाचा हा भौगोलिकदृष्ट्या झाला. पण माणूस 8 तास काम करतो, दॅट इज कॉल्ड मॅन डे, म्हणजे मॅन अवर्स 8 तास. असे 20 कोटी मॅन अवर्स निर्माण होतात भारतामध्ये प्रत्येक वर्षी महात्मा गांधी एम्प्लॉयमेंट गॅरंटीमधून. अशा प्रकारची योजना शहरात देखील करण्याची आवश्यकता आहे. 6वा मुद्दा, महिलांचे सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत, त्याच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. म्हणजे परवा मी जत्रेसाठी कुठेतरी कोकणामध्ये गेलो होतो, त्यांच्याकडे मी चकले घेतले सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये. टाटामध्ये सुद्धा तशा प्रकारची ताजमहालमध्ये चक्र तुम्हाला मिळणार नाही. पण उच्चभ्रू लोक त्यांच्याकडे जाणार नाहीत ना, कारण त्यांना ताजमहालमध्ये दात तुटेपर्यंत चकली खाल्लेली त्यांना चालेल. पण इकडे तुम्हाला चांगली चकली, कारण आपल्या टेस्टच्या देखील ठरलेले आहे. आता लाडक्या बहिणीच्या योजनेच्या संदर्भात जोपर्यंत सुरू असेल तोपर्यंत त्यांना जरा काहीतरी इन्सेंटिव्ह देऊन त्यांना कशात तरी त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट करून कायमचं तुम्ही लोकांना पैसे देत राहणार. म्हणजे दिस इज ॲब्सोल्युटली बॅड इकॉनॉमिक्स. दो इट इज गुड पॉलिटिक्स, आणि गुड पॉलिटिक्स टेम्पररी गुड पॉलिटिक्स. एक्सपोर्ट इम्पोर्ट पॉलिसी संपूर्णपणे अर्बन ओरिएंटेड इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी आहे. म्हणजे शहरी भागातल्या लोकांना खुश ठेवण्यासाठी, शेतकऱ्याने किंमत द्यावी अशा तऱ्हेने तुमची एक्सपोर्ट इम्पोर्ट पॉलिसी असता कामा नये. आता महाराष्ट्राची इच्छा अशी आहे की पुढच्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्राची इकॉनॉमी ही $1 ट्रिलियन होईल. आज $1 म्हणजे 85, $1 म्हणजे 85 रुपये, खरं म्हणजे 85 रुपये आणि 14 पैसे असा रेट ऑफ एक्सचेंज आहे. पण 85 समजूया आपण. $1 ट्रिलियन म्हणजे किती रुपये? $1 ट्रिलियन म्हणजे 85,000 कोटी रुपये. किती? 85,000 कोटी रुपये. त्या 85,000 कोटी रुपयापैकी तुमचं आजचं उत्पन्न किती आहे? 36 लाख कोटी रुपये. म्हणजे तुम्हाला 44 लाख आणि उरलेले 5, म्हणजे 49 लाख कोटी रुपये तुम्हाला पुढच्या 3 वर्षात निर्माण करावे लागतील. म्हणजे तुम्हाला 60 वर्ष लागली 36 लाख पर्यंत पोहोचायला, मग 3 वर्षात तुम्ही 50 लाख कोटी रुपये जमा करणार आहात. म्हणजे लोकांना इट इज शॉकिंग. $1 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे मी परवा बघत होतो कॅल्क्युलेशन करून,
जर प्रत्येक वर्षी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 10% वाढली तर किमान 10 ते 12 वर्ष लागतील. तेव्हा पुढच्या 3 वर्षामध्ये नव्हे 5 वर्षात सुद्धा महाराष्ट्राची इकॉनॉमी $1 ट्रिलियन होणार नाही. कोणत्याही सरकार नाही, म्हणजे कुठं काँग्रेसचं असो किंवा यांचं सरकार असो, बीजेपीचं असो किंवा आणखी कोणाचं असो किंवा तुमच्यापैकी कोणी चीफ मिनिस्टर होते, 3 वर्षामध्ये $1 ट्रिलियन इकॉनॉमी होणं शक्य नाही. म्हणजे यू कॅन फूल सम पीपल ऑल द टाइम अँड ऑल पीपल सम टाइम, बट यू कांट फूल ऑल द पीपल ऑल द टाइम्स ना. काही लोकांना थोडाफार तुम्हाला मूर्ख करता येते किंवा सगळ्या लोकांना काही लोकांना ऑल द टाइम तुम्ही मूर्ख करू शकता, पण सगळ्या लोकांच्या मध्ये सगळे समान मूर्ख कसे असतील. मी जवळजवळ 30 वर्ष प्रोफेसर होतो. वर्गामध्ये मला नेहमी असं वाटायचं की आपल्यापेक्षा एक तरी हुशार मुलगा असला पाहिजे, आणि एक तरी हुशार मुलगा असायचा वर्गामध्ये, आदित्य सामंत नावाचा. ही वॉज पक्का कॅपिटलिस्ट आणि आय वॉज पक्का सोशलिस्ट. मी जरा सोशलिझम शब्द उच्चारला तो हात वर करायचा. आदित्य सामंत, तो आता सिंगापूर बँकेचा चीफ जनरल मॅनेजर आहे आणि आय लाईक हिम व्हेरी मच. मग सगळ्यात असं, आणि मग 15 ते 20 मिनिटं तोच बोलायचा आणि मी आपला शांतपणे हातात चोट घेऊन उभा राहायचो. पण त्याच्या आर्ग्युमेंट त्याचे इतक्या लॉजिकल असायचे त्याच्या. आय डिफर, बट ही हॅज गॉट राईट टू एक्सप्रेस हिज ओपिनियन. त्या $1 ट्रिलियन वगैरे काय होणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये एकूणच जी आर्थिक विषमता जी आहे ती देशामध्येच आहे. 10% लोकांच्या हातामध्ये जवळजवळ 54% उत्पन्न आणि 70% इन्कम, 70% वेल्थ म्हणजे संपत्ती. अलीकडे थॉमस पिकेटीने एक लेख लिहिलेला होता, त्यात त्याचं असं म्हणणं आहे, जगामध्ये सर्वात कमी टॅक्स भरणारा देश म्हणजे भारत आहे. इन्कम टॅक्स आपण काय म्हणतो, आपण नोकरीवाले लोक इन्कम टॅक्स भरतो कारण आपण डायरेक्ट माहिती सरकारकडे जाते. परंतु वेल्थ टॅक्स सगळ्या ॲक्टर्स लोकांनी 2-2 हजार एकर जमीन फार्म लँड घेतलेले आहे, कारण त्याच्यावर टॅक्स भरावा लागत नाही म्हणून. आणि म्हणून ॲरिस्टॉटलने असं लिहिलेलं आहे की डेमोक्रेसी इज द बॅड फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट. आपण डेमोक्रेसी आदर्श म्हणतो, डेमोक्रेसी आदर्श फॉर्म हा आहे, परंतु ती जर चांगली वापरली नाही तर ती वर्स्ट होते. त्याचं कारण टू मच इनइक्वॅलिटी इज बॅड फॉर द सोसायटी. भारतामध्ये बिलियनरची संख्या वाढत जाते आणि त्याचबरोबर गरिबांची संख्या सुद्धा वाढत जाते. हे बाकीच्या स्टॅटिस्टिक गोष्ट तुम्ही विसरा. तर महाराष्ट्र, परत पुन्हा मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये एकूणच जी घसरण जी सुरू आहे ती सामाजिक, आर्थिक, त्याच्यात सामाजिक आहे, राजकीय तुम्हाला काय बोलण्याची आवश्यकता नाही. पण माझा विषय आर्थिक असल्यामुळे आय ट्राय टू एक्सप्लेन की गेल्या अर्ध्या वर्षामध्ये आणि विशेषतः गेल्या 3-4 वर्षामध्ये महाराष्ट्राची आर्थिक घसरण वेगाने होत आहे. त्याच्याकडे या राज्यकर्त्यांनी, जे सध्या राज्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांनी बाकीचे सगळे उपद्व्याप थांबवून दुसऱ्या राजकीय पक्षांच्या ऑफिसवर हल्ले करून आपापल्या संघटनांच्या वतीने ते सगळं थांबवून महाराष्ट्रातल्या गरीब जनतेचे नेमकं कल्याण कशामध्ये आहे अशा प्रकारचा विचार जर केला तर महाराष्ट्राची आर्थिक प्रगतीही होईल आणि महाराष्ट्र हा आर्थिकदृष्ट्या इतर राज्यांच्या तुलनेमध्ये जो मागे पडत चाललेला आहे तो पुढे जाईल, अशा प्रकारची मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.